कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटात वाद झाला होता। या वादाचं रूपांतर गोळीबारात झालंय। या घटनेत राहुल वर्मा नावाचा तरुण जखमी झालाय। जवळपास 2 ते 3 राऊंड गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे कल्याण हादरलंय। परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। आत्मानगर परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडा या 2 तरुणांच्या गटात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता। दररोज काही ना काही कारणावरून या दोन्ही गटात हाणामारीची घटना होत होती। आता या प्रकरणात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। तसंच कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी 4 आरोपींना ताब्यात घेत त्यांची धिंडही काढली। या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे। या गाव गुंडांना विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। या गोळीबारामुळे कल्याणमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भर दिवसा झालेल्या या थरारामुळे सर्वसामान्यांमध्ये सध्या प्रचंड भीतीचं वातावरण असलं तरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुंडांची काढलेली धिंड हा नागरिकांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरली आहे। शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा यावेळी पोलिसांनी या कारवाईतून दिलाय। सध्या जखमी राहुल वर्मावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय। मात्र आत्मानगरमधील रहिवाशांनी आता केवळ तात्पुरती कारवाई नको तर या दोन्ही टोळ्यांचा कायमचा बिमोड करून परिसरात कायमची शांतता प्रस्थापित करावी अशी आग्रही मागणी केली आहे। खडेकोलवलीमध्ये आत्ताच्या अर्धा एक तासापूर्वी एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा। या दोघांच्यामध्ये काही वादावाद होऊन त्या ठिकाणी आपसामध्ये वादावादी झाली। 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे तो जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। सध्या त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरचे 3 साथीदार असे 4 जणांना आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। स्पॉटवरती आपल्याला अजूनही काही फायरिंग केल्याचे काही पुरावे आपल्या स्पॉटवरती मिळाले। आपला तपास सुरू आहे। यापूर्वी या आरोपीपैकी 2 ते 3 आरोपींचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे। त्या अनुषंगाने आमचा पोलीस तपास सुरू आहे। सर किती राऊंड फायर झाले काय माहिती? आमच्या माहितीप्रमाणे 2 राऊंड फायर झाल्याची माहिती आहे। अजूनही जखमीकडे आणि इतर लोकांकडे आमची विचारपूस सुरू आहे। त्या अनुषंगाने काही गोष्टी काही वेळामध्ये अजून क्लिअर होतील। त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे। वर्मा नामाचा एक मुलगा जो आहे तो यामध्ये जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती आहे आणि त्याला शिवनेरी हॉस्पिटल उल्हासनगरला सध्या उपचारकरता भरती केलेला आहे। फायरिंगचं कारण आदत काय माहिती पडली? अजून तरी आपसामध्ये वाद असं प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहे। तरी इतर ही माहिती जी आहे जे जखमी आहे आणि इतर काही साक्षीदार असतील त्यांच्याकडून आपल्याला समजून जाईल।